धनादेश अनादर प्रकरणामध्ये एकाला 3 महिने कारावास आणि 3 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून या निर्णयामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शहरातील संत जनाबाई नगर येथील रमेश पेकम यांना सोनेराव नागरगोजे यांनी घेतलेले पैसे परत देण्यासाठी धनादेश दिला होता, परंतु धनादेश बँकेत न वाटल्यामुळे पेकम यांनी न्यायालयामध्ये धनादेश अनादर प्रकरणी दावा दाखल केला होता। यावर सुनवाई करत न्यायालयाने नागरगोजे यांना 3 महिन्याचा कारावास आणि 25,000 रुपये नुकसान भरपाई व दंड म्हणून 2,80,000 रुपये अशी शिक्षा सुनावली आहे। धनादेश अनादर प्रकरणी आलेल्या या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे। माझं नाव ॲडव्होकेट रावसाहेब लक्ष्मणराव वडकिले। मी गंगाखेड न्यायालयामध्ये 2003 पासून वकिली व्यवसाय करतो। माझ्याकडे एक धनादेशाचं प्रकरण आलं, ज्यामध्ये की तक्रारदार श्री रमेश पेकम यांनी एक सोनेराव नागरगोजे नावाच्या व्यक्तीस 2 लाख रुपये रक्कम जी आहे तर खाजगी सावकारीच्या व्यवसायामधून ती दिलेली होती आणि तक्रारदाराचं म्हणणं होतं की ते नोंदणीकृत सावकार आहेत आणि त्याची व्याजासहित रक्कम 2,80,000 रुपये झालेली होती। 2,80,000 रुपयाची परतफेड करताना आरोपी सोनेराव नागरगोजे यांनी तक्रारदार यांना 2,80,000 रुपयाचा धनादेश देऊन माझ्या खात्यावरून रक्कम काढून घ्या अशा प्रकारचं कथन करून रक्कम परतफेड करण्यासाठी निवेदन केलं आणि त्यानंतर तक्रारदार यांनी सदर धनादेश बँकेमध्ये वठवण्यासाठी दिला असता त्यामध्ये अनादर होऊन धनादेश परत आला। तक्रारदारातर्फे आरोपी यांना नोटीस पाठवण्यात आली, तरी सुद्धा आरोपीने त्यांचे पैसे जे ते दिलेले नाहीत परत, म्हणून त्यांनी माझ्या मार्फत माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गंगाखेड यांच्या न्यायालयामध्ये एक तक्रार दाखल केली आणि सदर तक्रारीमध्ये तक्रारदार यांची साक्ष आणि त्यानंतर आर्यवैश्य नागरी सहकारी बँकेचे शाखा अधिकारी शाखा गंगाखेड यांची साक्ष या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आली आणि सदर रक्कम जी आहे तर तक्रारदारांना आरोपीस 2 लाख रुपये हे ऑन रेकॉर्ड दिल्याच्या संदर्भामध्ये न्यायालयासमोर सिद्ध झालं आणि त्यानंतर ही रक्कम परत न केल्यामुळे आरोपी सोनेराव नागरगोजे यास माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय गंगाखेड येथील माननीय न्यायाधीश श्री रुद्रभटे साहेब यांनी 3 महिने साध्या कारावासाची सजा आणि 2,80,000 रुपयाची रक्कम परत करण्यासोबतच 25,000 रुपये तक्रारदार यास आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम द्यावी म्हणून आदेश केलेला आहे। अशी एकूण रक्कम 3,05,000 रुपये आरोपीने तक्रारदार रमेश पेकम यांना देण्याच्या संदर्भामध्ये आदेश माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गंगाखेड यांनी पारित केलेले आहेत। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज गंगाखेड।